नाना मेला तेव्हा आमचा बाप खरा मेला. बाप मेल्याला आम्हाला कधी वाटत पण नव्हतं, पण जेव्हा नाना मेला तेव्हा खरा बाप मेला असं वाटतंय. म्हणून म्हणायचंय विकी, ऋषी, ब्रह्मज्योती, आरती, दीपक, पूजा, समाधान, आनंद काय म्हणतात. मी एकटीच म्हणत नाही, तर आम्ही सगळेच काय म्हणतोय, आम्ही 9 भावंड. माझी मोठी बहीण प्रतिमा, छाया, बाबासाहेब हे सुद्धा काय म्हणतात. नानाला 3 मुलं, आमच्या अण्णाला 3 मुलं, आम्ही 12 भावंड. माझा बाप कधीच बोलला नाही मला 6 मुलं आहेत. मी 12 बापाचा 12 मुलांचा बाप आहे, 1 डझन लेकराचा बाप आहे म्हणायचा. आणि ते 1 डझन लेकर काय म्हणतात, सर्वांना सांगते मला हिम्मत नाहीये गायची, पण माझ्या नानाचा आणि माझ्या पप्पाचा आवाज माझ्या गळ्यात आहे. त्यांच्या गळ्यात दुखला दोघांच्या आणि निवडून गेले, पण त्यांचा पूर्ण गळा माझ्या जवळ सोडून गेले की आज एवढी हिम्मत मला, एवढी ताकद आहे माझ्या जवळ गायची. कारण मी हे गाणं गाऊ शकले नसते, मला एवढं वाटत होतं, परंतु माझ्या नानाने आणि पप्पाने माझा आवाज भारतापर्यंत पोहोचावा असं त्यांची कुठेतरी इच्छा होती आणि हे गाणं मी गाते. सारी दुनिया मला दिसती
पण ज्यावेळेस पप्पू व्हायचा फोन आला की नाना गेले, पाया खालची पूर्ण जमीन सरकून गेली होती. म्हणून म्हणायचंय, सांग तू रे काळा असे काय तू केले, सांग तू रे काळा असे काय तू केले, सांग तू रे काळा असे काय तू केले. अचानक पप्पा नाना गिरावून गेले, श्रद्धांजलीचा कार्यक्रम. म्हणून म्हणायचंय, माझे पप्पा कुठे गेले आता मला दिसेना, माझे नाना कुठे गेले मला दिसेना, सारी दुनिया मला दिसते पप्पा नाना दिसेना, दुनिया मला दिसते पप्पा नाना दिसेना. सोडलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जोपर्यंत तुम्ही आम्हाला विचारा. मायेचं घर आमचं मोडून गेले, मायेचं घर आमचं मोडून गेले, या कळपातून 2 पंछी उडून गेले. पप्पाच्या कार्यक्रमात मी गाणे याच्यामुळे नाही गायले की नको, नानाला माझा आवाज नाही आवडायचा. आणि आज जर माझा नाना असता इथं दुसरा कार्यक्रम असताना एवढे पैसे उडवले असते की त्याच्या खिशातले पैसे संपले तरी चालेल, पण तो पैशाची जिंदगी त्यांनी पर्वा केली नाही, कधीच केली नाही. त्याला पैसा हे कधीच कळला नाही. म्हणून त्या माणसाने फक्त माणुसकी कमवली, पैसा नाही कमवला तरी चालेल, पण त्यांनी एवढी माणुसकी कमवली ना. आत्या तिथं महापौर आले होते त्यांच्याकडे, नगरसेवक आले होते. एवढी माणुसकी माझ्या बापाने आणि नानाने कमवलेली.
पैसा तर सोडून द्यावा, त्यांच्या हातचा माळ होता. जर माझ्या नानाने कधी पैसा कमवायचा विचार केला असता ना तर या मुरंबीमध्ये कुणाचं घर नसतं, तसं त्यांनी घर बांधलं असतं. पण त्यांनी पैशाची कधी पर्वा केली नाही. सगळ्यांना दान धर्म, सगळ्यांना माया दया होती. म्हणून म्हणते सारी दुनिया मला दिसते, माझा नाना दिसते. मी इतक्या वेळ तिथे गाणं लिहित बसली होती घरात. मला ना गाणं गायचंच नव्हतं, पण माझ्या आत्याने मला लई फोर्स केला की त्यांच्या आत्म्याला आपल्या आवाजातून तरी शांती लाभू दे म्हणून. बहीण तुमची छबू वंदू रडते धाई धाई, बहीण तुमची छबू वंदू रडते धाई धाई. सुधा माझा मारुती दिसत नाही, बहीण तुमची छबू वंदू रडते धाई धाई, बहीण तुमची छबू वंदू रडते धाई धाई. सुधा माझा मारुती दिसत नाही, त्याला बोलता येत नाही, पण तो इशाऱ्यामध्ये पप्पाला असा करायचा कैशीवाला आणि नानाला हिटवाला करायचा. त्या बाबा साहेबाला नाही सुचला, त्या बाबा त्याला बोलताच येत नाही बिचाऱ्याला. तो कोणाला त्या दिवशी नाना मारला ना आम्हाला सगळ्याला कोणाच्या मिठीत पडू त्याला असं झालं होतं. कारण त्याचे दोन उलटे गेले, एक नाही. आणि दोघांवर एवढा जीवापाड प्रेम होता ना, पप्पाला व्हिडिओ कॉल करायचा तो. बोलता येत नव्हतं तरी दोघांना व्हिडिओ कॉल मध्ये चालत. त्या बाबा साहेबाला काही सुचेना, सारी दुनिया मला दिसते, पप्पा नाना दिसते. आमचे लग्न झाले, आमचे नाते दुरावले, पण जेव्हा आम्ही लहान लहान होतो सगळ्यांचा लाडका म्हणजे पप्पा पण फार जीव लावायचे, पण आम्ही लहान लहान राहिल्यामुळे आमची माया तुटली. आकाश ऋषिकेश, आकाश विकी ऋषिकेश आहेत तुमचे बाळा.
दोघांनी होता त्यांची मुलं यांची मुलं आज हात पुन्हा सारी दुनिया मला दिसते माझा सुधा सारी दुनिया मला दिसते माझा मारुती लाडका वाचा दोघांचा लाडके तर सगळेच आहे पण ज्याचा जास्त जीव म्हणजे पप्पू माझ्या नानाला तर पप्पू शिवाय काही सुचायचं म्हणून पप्पू म्हणजे त्यांचा भाचा नव्हता तर त्यांचा भाऊ होता नानाच्या जीवाला तसेच दिनेश मामा ते सुद्धा आज मुंबईवर नाही इथं आले एवढा जीव कोण कोणासाठी कुठे जात नाही एवढा जीव लावणारा दिनेश भाऊ पप्पू भैया दिनेश भैया मामा म्हणायचे नानाला पप्पाला म्हणून म्हणायचं काय तुमचं आमचं नातं मामा तुमचा लाडका होता जेव्हा मारुती नानाला म्हणतात काय पप्पू आणि दिनेश भाऊ रडू नका पप्पू भैया दिनेश भैया काय म्हणतात बघा तुमचं आमचं नातं पप्पू दिनेश तुमचे लाडके होते जीवा किशोर असतील हे दोघं जवळ होते म्हणून जीवा मार होते अहो ते दोघं लांब असून सुद्धा तेवढीच माया होती आनंद असेल सूरज भैया असतील माझ्या पप्पांनी तर गपचूप घरातला सूरजला टाळा दिला होता सूरज वरती एवढा जीव होता मारुती नानाचा जीव होता पप्पू भैयावर आणि माझ्या पप्पाचा जीव होता सूरजवर म्हणून म्हणते काय तुमचं आमचं किशोर संतोष लाडका जीवा
लहान मामाला आवडायचे, पण मोठ्या मामाला आवडणारे भाचे आनंद, सूरज, किशोर, संतोष. म्हणून म्हणायचे काय, तुमचं आमचं नात मामा गुलासारखं गोड, तुमचं आमचं नात मामा गुलाबारी गोड. आनंद सूरज तुमचे लाडके जीवा पाड. पप्पू भैया काय म्हणतो बघा शेवटी, मामा कुठे गेला माझा, मामा कुठे गेला माझा मला कळेना, मामा कुठे गेला माझा. दिनेश भाऊ तिथून आला, शोधात आला माझा मला मामा दिसला. दिनेश भाऊ म्हणतो मारुती मामाला, शोधात आला मला माझा मामा दिसला, माझा मामा कुठे गेला माझा मामा दिसला, मामा कुठे गेला माझा मामा दिसला, माझा मामा कुठे गेला सारी दुनिया मला दिसते माझा मामा दिसला, दुनिया मला दिसते माझा मामा दिसला, सारी दुनिया मला दिसते माझा मामा दिसला, सारी दुनिया मला दिसते माझा मामा दिसला. आई सुधाकर गायकवाड यांची पत्नी विजया सुधाकर गायकवाड, त्याचप्रमाणे मारुती गायकवाड यांची पत्नी भाऊबाई मारुती गायकवाड, या दोघी सुद्धा शेवटी काय म्हणतात, पत्नी तुमची विजया झुरती हो मनात, झुरती हो मनात, पत्नी तुमची विजया झुरती हो मनात, पत्नी तुमची विजया झुरती हो मनात. ज्योतीचे पप्पा तुम्ही सोडून गेलात का उन्हात, मारुती गायकवाड यांची पत्नी म्हणते काय बघा, पत्नी तुमची भागू अहो झुरती मनात, पत्नी तुमची भागू झुरती मनात. आकाशचे पप्पा सोडून का गेला का उन्हात, आकाशचे पप्पा सोडून का गेला उन्हात, पत्नी तुमची भागू झुरती मनात, पत्नी तुमची भागू झुरती मनात. आणि माझी काकू कधीच असं त्यांनी उगीर भाषा केली नाही आमच्या नानाला. माझी आई त्यांनी उगीर भाषेत कधीच आवाज दिला नाही. माझी आई ज्योतीचे पप्पा आणि माझी काकू आकाशचे पप्पा अशा आवाज द्यायच्या त्यांच्या पतीला. त्या पत्नी तुमची भागू झुरती मनात, पत्नी तुमची भागू झुरती मनात, आकाशचे पप्पा सोडून का गेला तो उन्हात, लागली या काळजाला लागली गायकवाड खानदानीच्या, लागली आत्या माझी आई विजया आणि माझी काकू भागू म्हणते त्यांच्या नंदांना, लागली काळजाला वैनी आता दिसना, ही सारी दुनिया मला
आणि लाडाची नात नसून तर त्यांची लेखन म्हणावं लागेल ज्ञानेश्वरी. तिने कधी तिच्या आजोबाला आजोबा अशी हाक मारलेली आम्ही कधीच पाहिली नाही. पप्पाच बोलायची. आणि ज्ञानू सुद्धा काय म्हणते, बहिणी सुद्धा म्हणतात